सुरुवातीला मोठी महत्त्वाची बातमी. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 31,628 कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी ही मोठी घोषणा केली. 3 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. राज्यातील पीक विम्याच्या सर्व प्रतीक्षित असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली असून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती आजपासून विस्तारित होण्यास सुरुवातच झालेली आहे. त्यासंबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बघा, सबस्क्राईब केल्यानंतर रोजच्या रोज महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. राज्यभरातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे, कारण पीक विमा 3 वर्षाची रक्कम एकत्रितपणे त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून वितरित होणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आज मंत्रिमंडळात मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे. बघा, आज मंत्रिमंडळात मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांसाठी 10 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आज स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. आज मोठे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे, असा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. बघा, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे आज केलेलं आहे, कारण की शेतकऱ्यांना हेक्टरी मदत देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा, आजपासून पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे, जिल्ह्यांची यादीसुद्धा पात्र जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे, त्या जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. बघा, पीक विमा मार्फत आर्थिक दिलासा देऊन शेतकऱ्यांची दिवाळी आमच्या सरकारने गोड केलेली आहे, असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. बघा, यात जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे व GR मार्फत निर्गमित करण्यात आलेली आहे. 5 मिनिटांपूर्वी GR काढण्यात आलेला आहे व संपूर्ण जिल्ह्यांची यादी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यात पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे. बघा, पात्रतासुद्धा ठेवण्यात आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 5 पात्रता ठेवण्यात आलेल्या आहे. 5 मध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडणार आहे, अन्यथा पैसे पडणार नाही. त्यामुळे जर तुम्ही याच्यात बसत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम पडणार आहे, अन्यथा रक्कम पडणार नाही. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. काय पात्रता आहे आपण संपूर्ण बघणार आहोत. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पात्रता बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. या जिल्ह्यात सरसकट शेतकऱ्यांना 35,000 रुपये हेक्टरी मदत देण्याचं काम हे आमच्या सरकारने केलेलं आहे, असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बघा शेतकरी मित्रांनो, 35,000 याद्या सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहे. या यादीमध्ये तुमचं नाव असू शकते, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये याद्या स्पष्टपणे झालेल्या आहे. बघा, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण ज्या जिल्ह्यांची यादी स्पष्टपणे सांगितलेली आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाही म्हटलं तर काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती राज्य शासनामार्फत मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, यासाठी काही अटीसुद्धा लावण्यात आलेल्या आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, सर्व काही बघणार आहोत. बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही, सर्व काही बातमी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. पीक विमा पात्र जिल्हे यादी बघा, यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा पात्र जिल्हा यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 35,000 रुपये हेक्टर, बघा शेतकरी मित्रांनो, 35,000 रुपये हेक्टर प्रमाणे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, आजपासून तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल, जर तुम्ही PM किसानचे व पीक विम्याचे पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर PMची रक्कम आजपासून विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेची ही रक्कम आजपासून विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे. पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. कोणकोणत्या जिल्ह्यात ही रक्कम जमा होणार आहे, पीक विम्याची रक्कम किती पात्र जिल्हे आहेत
त्या पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्या पात्र जिल्ह्यांची यादी निर्गमित करण्यात आलेली आहे. कोणकोणत्या पात्र जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे सोडण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. त्या जिल्ह्यांच्या याद्या सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा म्हणून राज्य शासनाने पीक विम्याची रक्कम जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. शेतकरी मोठे संकटात होते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान झालेलं आहे व पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणताच दिलासा मिळालेला नव्हता. परंतु राज्य शासनाने मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही PM किसान योजनेचे पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती PM किसान योजनेचे पैसे आजपासून हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे. यासाठी ज्या पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर करणार आहोत ती आज लगेच सांगणार आहोत बघा. त्यासाठी सर्वात प्रथम पुणे जिल्ह्याचं नाव, 1 नंबरला पुणे जिल्ह्याचं नाव जाहीर झालेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो. पुणे जिल्हा जाहीर करण्यात आलेला आहे. कारण की पुणे जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचं म्हणजे 40% शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे. त्यामुळे येथे पीक विमा देण्याचे शासनाने निर्णय घेतलेला आहे बघा. त्याचप्रमाणे धाराशिवमध्ये अतिप्रमाणात नुकसान झाले आहे बघा शेतकरी मित्रांनो. धाराशिवमध्ये अतिप्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे धाराशिवमधील शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा म्हणून हे राज्य शासनाने काम केलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो. त्याचप्रमाणे बीड बघा, बीडमधील गेवराई असेल बघा शेतकरी मित्रांनो. गेवराईमध्ये अतिप्रमाणात नुकसान झालेलं आहे. जे गेवराईमधील स्थानिक शेतकरी आहेत त्यांच्या मार्फत आपल्या न्यूज चॅनलला कळवण्यात आलेले आहे की शेतकऱ्यांना मोठा जे नुकसानीपोटी राज्य शासनाने आजपासून रक्कम वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर रोजच्या रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील बघा. त्याचप्रमाणे हिंगोली बघा, हिंगोली जिल्ह्यातही आजपासून रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही हिंगोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेलं आहे. असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की ही रक्कम आजपासून हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बघा. त्याचप्रमाणे जालना जिल्ह्याचा मधील बहुतांश भागात बघा, जालनामधील भोकरदन असेल बघा, भोकरदनमध्ये अतिप्रमाणात नुकसान झालेलं होतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो येथेही आजपासून पैसे हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे बघा. त्याचप्रमाणे सिल्लोडमधील बघा, छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड असेल, सिल्लोडमध्ये अतिप्रमाणात नुकसान झालेलं होतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो येथेही पैसे हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. सिल्लोडमधील बहुतांश जे शेतकरी आहेत त्यांच्या मार्फत आपल्याला कळवण्यात आलेले आहे. तेथे मंगेश साबळे हे उपोषणार्थ बसलेले होते शेतकरी मित्रांनो. त्यांच्या उपोषणाला यश आलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडणार आहेत. त्यामुळे चिंताच मिटली म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की पैसे पडायला सुरुवात होणार आहे बघा. त्याचप्रमाणे नगरमधील बघा, नगरमधील बहुतांश जे भाग आहेत त्या भागामध्ये सुद्धा पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत, ज्यांना नुकसानग्रस्त शेतकरी आहेत, त्यांना ही मदत वाढवून 35,000 रुपये करण्यात आलेले आहे. व बाकी जे राहिलेले भाग आहेत बघा, जे राहिलेला भाग आहे म्हणजेच की त्या भागामध्ये हेक्टरी 11,200 रुपये प्रमाणे रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे बघा. 11,500 रुपयाप्रमाणे हेक्टरी ही रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे आमच्या सरकारने केलेलं आहे असं स्वतः राज्य शासनामार्फत व तथा देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमचा जिल्हा जर सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येत राहू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. भेटत राहू तसेच नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.